माणिकराव कोकाटे कोण आहेत, त्यांना अटक का केली जाते आहे, नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छोट्या खेडेगावात सोमाठाणे येथे 26 सप्टेंबर 1957 रोजी माणिकराव कोकाटे यांचा जन्म झाला। त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता। ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली। त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना NSUI या संघटनेत प्रवेश घेऊन केली। त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली। 2004 मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती। नंतर नारायण राणे यांच्यासोबत 2009 मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले। 2009 साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले। 2014 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता। 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्या गटात गेले। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत 41,000 मतांच्या मताधिक्यानं ते 5व्यांदा आमदार झाले। विधान भवनात रम्मी खेळण्याच्या प्रकरणात मध्यंतरी माणिकराव कोकाटे चर्चेत आले, तेव्हा पक्षानं त्यांना सावरलं, परंतु आता थेट मुंबई उच्च न्यायालयानं अटक वॉरंट जारी केल्यानं ते एका जुन्या प्रकरणामध्ये आहे। आणि ते जुनं प्रकरण काय आहे ते बघूया। 1995 ते 97च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही आहे, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती। त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या। मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केली होती। 1995 साली कागदपत्रांचा फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं आणि याच प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। आणि याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचं अटक वॉरंट जारी केलेलं आहे।